स्वाध्याय इयत्ता 10वी विषय मराठी बालसाहित्यिका गिरिजा कीर स्थूल वाचन। प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा। साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये। कथा, माणुसकीचे दर्शन घडते। कथा वाचकांना खिळवून ठेवतात। वास्तववादी चित्रणावर भर। चरित्रे, प्रत्येक चरित्रात महत्त्वाचा विचार मांडलेला आहे। मुलांना पचेल रुचेल अशी सोपी, हृदयाला हात घालणारी भाषा। महान लोकांचे कार्य समजावून घेऊन तशी कृती करण्याची प्रेरणा देण्याची शक्ती। प्रश्न दुसरा, टिपा लिहा। गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष। गिरिजाबाईंनी बालकांसाठी सुद्धा लक्षणीय साहित्य निर्मिती केली। त्यांनी 9 ते 12 वर्ष वयोगटासाठी आणि खास सुमारे 5 ते 9 वर्ष वयोगट म्हणजेच बालवर्गासाठी नाटिका लिहिल्या। बालकांचे वय लक्षात घेऊन त्यांनी साध्या, सोप्या व जोडाक्षर विरहित बालनाटिका देण्याचाही प्रयत्न केला। गिरिजाबाईंच्या बालनाटिकांचे त्या काळाच्या तुलनेत एक खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। साधारणपणे लहान मुलांना अद्भुतरम्य व चमत्कारावर आधारित कथानके आवडतात असा समज असतो। गिरिजाबाईंनी या समजाला छेद दिला। त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या। मुलांचे भावविश्व व त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या। त्यांच्या बालनाटिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली। त्यांच्या नाटिकांमधला प्रसंग समोर जिवंतपणे घडत आहे असे वाटत राहते। त्यामुळे त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रेक्षक खिळून बसतात। एकंदरीत त्यांच्या बालनाटिका वैशिष्ट्यपूर्ण आहेत। येडबंबू ढब्बू या गिरिजा कीर यांच्या कादंबरीतील विनोद। कुणालाही दुःखी ठेवू नये असा आईने ढब्बूला उपदेश केला होता। ढब्बूने तो शिरोधार्य मानला। व्यायांना देण्यासाठी ठेवलेले मिठाईचे ताट ढब्बूने भिकाऱ्यांना वाटले। भिकाऱ्यांना अर्थातच प्रचंड आनंद झाला, पण घरातली मंडळी खूप कातावली। आईचा उपदेश ढब्बूने शब्दशः पाळला। भिकारी म्हणजे माणसेच, त्यांना तरी दुःखी का ठेवावे असा व्यापक विचार त्याने केला। पण लोक जेव्हा असा व्यापक विचार मांडतात तेव्हा त्यांच्या मनात खराखुरा व्यापक विचार नसतो। लोक संकुचित विचार करतात। सर्वांशी प्रेमाने वागावे असे म्हणताना त्यांच्या मनात सर्व म्हणजे घरातली माणसे असतात किंवा फार झाले तर नातेवाईक, शेजारी-पाजारी, मित्रमंडळी इत्यादी असतात। जात धर्म यांचा विचार करू नये असे त्यांच्या मनात नसते। यातून विसंगती निर्माण होते। ढब्बू स्वतःच्या वागण्यातून समाजातली ही विसंगती दाखवून देतो, त्यामुळे विनोद निर्माण होतो। प्रश्न तिसरा, मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे। या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा। आईवरील प्रेमापोटी कोणतीही कृती करायला मधू तयार होतो। तो एका गृहस्थाचे पाकीट मारतो। पुढे पाकिटातील चिठ्ठीवरून
मधूला सत्यस्थिती कळते. आपण चोरलेल्या पैशामुळे त्या गृहस्थाच्या आईला जीव गमवावा लागू शकतो. या विचाराने तो व्याकुळ होतो आणि पाकिटात असलेल्या पत्त्यावरून ताबडतोब पैसे परत करण्याचा तो निर्णय घेतो. त्याची ही कृती त्याच्या संवेदनशील मनाचे उदाहरण आहे. आपल्या कृतीमुळे कोणाचा तरी मृत्यू ओढवणे हा क्रूरपणाच होय हे त्याला जाणवते. आपली जशी आई आहे तशीच दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा आई असते. त्या व्यक्तीला सुद्धा स्वतःच्या आईविषयी प्रेम असणारच. आपण सर्वार्थाने आंधळे होऊन फक्त स्वतःचे आईवरील प्रेम लक्षात घेतो, दुसऱ्याच्या मनाचा विचारच करीत नाही हे मधूच्या लक्षात येते. यातूनच त्याची तीव्र संवेदनशीलता प्रत्ययाला येते. प्रश्न चौथा. साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आपण एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेतो. आपल्याला ती कलाकृती खूप आवडते. इतरांनीही त्या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा असे आपल्याला मनोमन वाटते. अशा वेळी आपण बोलतो किंवा लिहितो तो रसास्वाद असतो. रसास्वाद परिपूर्ण होण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्यायला हव्यात. कलाकृतीचा आशय किंवा कथानक, व्यक्तिरेखा मनाला पटणाऱ्या असल्या पाहिजेत. त्यांच्या स्वभावात वाचकांना किंवा प्रेक्षकांना भारावून टाकण्याची शक्ती असली पाहिजे. लेखकाची भाषाशैली, वर्णनशैली वाचनीय व प्रभावी असली पाहिजे. कथानक उत्कंठा वाढवणारे असले पाहिजे. आपल्या समोरची कलाकृती ही कविता असेल तर त्या कवितेतून कवी कोणता भाव व्यक्त करू पाहतो हे लक्षात घेतले पाहिजे. त्याला अनुसरून भाषा, अलंकार, प्रतिमा, प्रतीके इत्यादी आहेत का हे सुद्धा पाहिले पाहिजे. कवितेतून उत्कट भावना व्यक्त झाल्या पाहिजेत. कथा, कादंबरी वा नाटक असा कोणताही साहित्य प्रकार असो, त्यातून व्यापक मानवी मूल्ये प्रकट झाली पाहिजेत. उच्च, उदात्त असे संदेश साहित्यातून मिळायला हवेत. या सर्व गोष्टी आपल्या रसास्वादामध्ये असल्या पाहिजेत. रसास्वाद घेताना लक्षात घ्यावयाची मुद्दे किंवा कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यावयाची मुद्दे. 1. पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता? 2. पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. 3. व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत. 4. कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का? 5. काव्यसंग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य व अर्थसौंदर्य कशातून जाणवते? 6. लेखकाची भाषाशैली कशी आहे? 7. पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का? 8. पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का?